भाकरीचा चुरा करून घेऊया. ही सकाळची नाचणीची भाकरी आहे. तर आज भाकरीचा चुरमा बनवणार आहे मी, तिखट चुरमा. तेल टाकले, तर राई टाकूया. मोहरी चांगली भाजून घेऊ दे, तोपर्यंत मी तुम्हाला इकडे दाखवते. आता टोमॅटो मी चांगला क्रश करून घेतलाय, ग्रेड केला ॲक्च्युली, कारण टोमॅटो आज चिरून टाकलं तर मेल्ट व्हायला वेळ लागणार. आता वेळ नाही आहे, रात्रीचे 10 वाजलेत. हा कढीपत्ता, एक कांदा, कोथिंबीर आणि हे नाचणीची भाकरी सकाळची उरलेली, थोडी कडक झाली होती. नाचणीची भाकरी लवकर कडक होते आणि आता भाजी पण काय नाही आहे, तर त्यामुळे ना मी याचा मसाला चुरमा बनवते. म्हणजे आपल्याला भाजी वगैरे काही लागणार नाही. मोहरी चांगली तडतडते आपली. अशी मोहरी तडतडली नाही ना तर कडवट लागते. थोडं जिरं टाकूया. कांदा चांगला भाजून घ्यायचा. पत्ता एक्स्ट्रा होता. तर लवकर भाजते. थोडंसं मीठ टाकून घ्यायचं चवीपुरतं, जितकं पाहिजे तुम्हाला. माझ्याकडं 1.5 भाकरी शिल्लक होती, त्यामुळे त्या हिशोबाने मी टाकले. तुमच्याकडं कमी जास्त शिल्लक असेल तर तुम्ही त्याप्रमाणे सगळा मसाला कमी जास्त घालू शकता. लास्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की माझ्याकडं कोल्हापूर मसाला अवेलेबल आहे, तो आता मी ह्यात टाकणार आहे. कोल्हापूर मसाल्यात खूप मसाला असतोय, म्हणजे तमालपत्री, जावेत्री, हे सगळे जे मसाले आहेत खूप असतात. त्यामुळं एक्स्ट्रा काय स्वयंपाक करताना मसाला घालायची गरज पडत नाही. तुम्हाला जर त्या मसाल्याची रेसिपी पाहिजे असेल तर कमेंटमध्ये मला लिहून पाठवा, मी तुम्हाला कोल्हापुरी मसाल्याची रेसिपी देईन. हा बघा, कोल्हापुरी मसाला खूप तिखट असतो, तर तुम्हाला जितकं तिखट पाहिजे तितकंच तुम्ही घाला. आता टोमॅटो घालायचा. हा कोथिंबीर, आणि हे नाचणीची भाकरीचा जे मी पावडर बनवली चांगली त्याच्यात मिक्सरमध्ये. सॉरी, भाकरी जर एकदम जास्त कडक असेल तर थोडं वरून पाणी शिंपडायचं आणि झाकायचं. खूप सॉफ्ट आणि एकदम चविष्ट लागते. आणि ह्याच्याबरोबर जर का तुम्हाला दही पाहिजे असेल, दही घरी असेल अवेलेबल, तर दही पण खाऊ शकता तुम्ही, छान लागतं. आणि मुलंसुद्धा खूप आवडीने खातात. जे मुलं भाकरी खात नाही ना, त्या मुलांना असं बनवून दिलं ना, शिळी भाकरी पण बरोबर खातात मुलं. आता इन्स्टंट आपलं खायला रेडी. बघू शकता तुम्ही, गरम गरम खाऊ शकता. याच्यात कुणाला आवडत असेल तर लिंबू पिळून घ्या, अवेलेबल असेल तर दही घ्या, नसेल तर आताही आपलं डिनर रेडी. थँक्यू व्हेरी मच. काही असेल म्हणजे काही सूचना असतील तर कमेंट करून सांगा. शेअर करा, सबस्क्राईब करा.